राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलाय। मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे आक्रमक झाले असून यावेळी त्यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याचा आरोप केला। शिवाय त्यांनी थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव घेत त्यांच्यावर आरोप केले। तर बावनकुळे यांनी एकही प्रमाणपत्र रद्द झालेलं नाही अशी भूमिका पुराव्यानिशी मांडली। शिवाय ज्या आरोपांच्या आधारे बावनकुळेंवर निशाणा साधला गेला त्याच आरोपांवर आता जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत अहवालानेच प्रश्नचिन्ह निर्माण केलं। त्यामुळे मराठा आंदोलनाला पुन्हा धार देण्यासाठी सरकारमधील एखाद्या नेत्याला सॉफ्ट टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय का, अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। तर हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे, जरांगेंचे आरोप काय आणि त्यावर प्रशासनाचं म्हणणं काय, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सेजल जाधव। अलीकडेच मनोज जरांगे यांनी मराठवाड्यात कुणबी समाजाची 4 प्रमाणपत्र रद्द झाल्याचा आरोप केला होता। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रमाणपत्र रद्द करायला लावल्याचंही त्यांनी म्हटलं। शिवाय यावरून त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सरकारलाही टार्गेट केलं। दुसरीकडे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मात्र वारंवार जरांगेंचे हे आरोप फेटाळून लावले। महसूल खात्याचा संबंध हा जात प्रमाणपत्र वाटप करण्याचा आहे। मागच्या 3 वर्षात महसूल खात्याने 22,20,600 कुणबी प्रमाणपत्र वाटप केले आहेत। प्रमाणपत्र देणं एवढंच खात्याचं काम आहे, मात्र वैधतेचा कंट्रोल आमच्याकडे येत नाही। वैधता हा घटनात्मक न्यायिक अधिकार आहे असं त्यांनी सांगितलंय। यासोबतच मनोज जरांगे यांनी बीड जिल्ह्यातील माजलगाव नगरपालिकेच्या नगरसेविका रेखा अंबुरे यांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचा आरोप केला होता। मात्र बीड जिल्हा प्रशासनानं आपला अहवाल दिल्यानंतर हे आरोप तथ्यहीन असल्याचं आढळून आलं। अंबुरे यांनी खळवट लिमगाव येथील कुणबी नोंद असलेला नमुना 33 अपलोड करण्याची विनंती केली होती। चौकशीनंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दिनांक 24 जून 2026 रोजी हा नमुना अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला। कोणतेही कागदपत्र प्रलंबित नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं। दरम्यान माजी नगराध्यक्षा सुमन मुंडे यांनी महसूल मंत्र्यांकडे केलेल्या अर्जावर बावनकुळेंनी केवळ चौकशी करावी असा शेरा देत तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला होता। त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना बावनकुळेंनी दिल्या हा जरांगेंचा आरोपही प्रशासनाच्या अहवालामुळे खोडून निघाला। दुसरीकडे मनोज जरांगे यांनी मंत्री बावनकुळे यांच्यावर केलेल्या टीकेविरोधात अमरावतीत तेली समाज आक्रमक झाला होता। या टीकेच्या निषेधार्थ त्यांनी आंदोलनाची हाक दिली होती। त्यामुळे पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। शिवाय जात पडताळणी समितीच्या प्रक्रियेत मंत्र्यांचा हस्तक्षेप नसल्याचं बावनकुळेंनी वारंवार स्पष्ट केलं। एवढंच नाही तर प्रमाणपत्रे रद्द झाल्याचं जरांगेंना वाटत असल्यास संबंधितांना न्यायालयात दाद मागण्याचा सल्लाही त्यांनी दिला। जरांगेंच्या आरोपांची धार तीव्र असली तरी उपलब्ध अधिकृत कागदपत्रांतून वेगळीच बाब समोर आली। त्यामुळे बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्रे रद्द केली हा दावा नेमक्या कोणत्या पुराव्यावर आधारित आहे हा प्रश्न उपस्थित झाला। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून पेटत असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न हा फार संवेदनशील विषय आहे। त्यामुळे साहजिकच या विषयाकडे नेहमी गांभीर्यानंच पाहिलं जातं। मनोज जरांगे सध्या राज्यभर दौरे करत आहेत। दिनांक 29 ऑगस्ट पासून निर्णायक आंदोलनाची घोषणा त्यांनी केली आहे। त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा विषय पेटणार का असा प्रश्न निर्माण होतोय। खरं तर राज्यभरात मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्र वाटपाचं काम सुरू आहे। मात्र या कामात काही त्रुटी आढळल्यास जरांगेंना सरकारला जाब विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे। परंतु त्यात आरोपांपेक्षा पुरावे असणं अधिक गरजेचं आहे। केवळ एखाद्या मंत्र्याला लक्ष करून काही साध्य होणार तर नाहीच, शिवाय त्यांच्या आंदोलनाची धारही बोथट होईल। त्यामुळे आता जरांगेंचं पुढचं पाऊल काय असेल, ते पुन्हा एकदा आंदोलन करणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागले। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।